राज्यात एक गणेशाचं मंदिर आहे ज्याच्या पायाशी दर 12 वर्षांनी गंगा उतरते. तुम्ही पाहताय वंडर ऑफ महाराष्ट्र भाग 56वा. आणि आज मी बोलतोय यवतमाळ जिल्ह्यातल्या कळंब इथल्या चिंतामणी गणेश मंदिराबद्दल. या मंदिराला विदर्भातल्या अष्टविनायकांपैकी एक मानलं जातं. चिंतामणीचं मंदिर गावच्या सामान्य जमिनीपेक्षा जवळपास 35 फूट खाली खोल जमिनीत आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारातूनच पायऱ्या उतरून खाली गेल्यावर समोर एक कुंड दिसतं. हे कुंड अष्टकोनी आकारात आहे. या कुंडाला गणेश कुंड असं म्हणतात. आणि या कुंडाची खासियत ही आहे की यातून दर 12 वर्षांनी आपोआप पाणी वर येतं. यावेळी कुंडातली गंगा वर येते आणि देवाच्या चरणांना स्पर्श करून दर्शन घेते असं मानलं जातं. यावेळी चिंतामणी हा अर्धा पाण्यात बुडालेला असतो. मंदिराला तिन्ही बाजूंनी प्रवेशद्वार आहे. मुख्य प्रवेशद्वारावरच गणपतीची चौमुखी मूर्ती दिसते. दक्षिणमुखी असणारी ही गणेशाची एकमेव मूर्ती असल्याचंही सांगतात. आख्यायिकेनुसार देवराज इंद्राने या मंदिराची स्थापना केली असं मानतात. 2021 मध्ये इथे शेवटची गंगा अवतरली होती. त्यावेळी हे पाहण्यासाठी लोकांनी इथे खूप गर्दी केली होती. असं हे आगळं वेगळं अष्टविनायक मंदिर. तुम्ही या मंदिराला भेट दिली आहे का? दिली असेल तर कमेंट करून नक्की सांगा.